सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रेमाचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. I love you! अरे पानी का आया टैंकर है, नीलेश हमारा एंकर है. पानी का आया टैंकर है, नीलेश हमारा एंकर है. अरे थँक्यू. गप्पा बस. काय चाललंय हे? मूर्ख. अरे काय चाललं म्हणजे? पैसे दिलेत त्याने मला. दिल्या पैशाला जागायला पाहिजे माणसाने. हे घे भाजी खुड तोपर्यंत घे. काय खुडूच बाई आहे ही. दिवाळीच्या काळात अशा अफवा पसरत असतात. या अफवांवर प्लीज तुम्ही विश्वास ठेवू नका. तर मंडळी, झी मराठीच्या परिवारासोबत आपण कालच्या भागाला सुरुवात केली, तेव्हा एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूयात आपल्या सगळ्या लाडक्या कलाकारांचं. जोरदार टाळ्या. मंडळी, दिवाळी म्हटलं किंवा कुठलाही सण म्हटलं की मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो, सणाला सुरुवात करतो. तर तसंच करूयात, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करूयात. म्हणूनच या मंचावरती आता आम्ही बोलावणार आहोत माई म्हणून, ज्यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये आपलं एक वेगळं गोड स्थान निर्माण केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुकन्याताई कुलकर्णी यांच्यासाठी. विनंती करतो. आता एक सिरियलचं टायटल पण वाजलं, आभाळ माया. मला हाच प्रश्न विचारायचा की आभाळ माया ते आत्ताची आपली सिरियल, या प्रवासाबद्दल काय वाटतं? आभाळ मायाचं नातं खूप वेगळं आहे की जे अजूनपर्यंत माझ्याबरोबर आहे. आणि जी प्रसिद्धी, जे प्रेम मला आभाळ मायामुळे मिळालं, त्याच्यापेक्षा दुपटीनं प्रेम मला आता माई म्हणून मिळतंय. क्या बात. कारण झी हे फक्त आपल्या भारतात न दिसता भारताच्या बाहेरही दिसतं, 7 समुद्रापलीकडे दिसतं. आणि त्यामुळे ही माई ही जगभर आता पसरली. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ही सिरियल तर हिट आहे. आभाळ माया सुपर डुपर हिट होतीच. पुढे जर एखादी सिरियल आली तर त्याचं नाव असं असावं की माईची आभाळ माया, अशी एक सिरियल यावी. आणि त्यासाठी आपण जोरदार टाळ्याने आत्ताच त्यांना शुभेच्छा देऊयात. खूप गप्पा मारायच्या आहेत दिवाळीची, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. खरं तर झीची सिरियल म्हटल्यानंतर हिरो हिरोईन सगळ्यांना आवडते. अशी गोड सासू असेल तर गोड सासूही फार आवडते. पण काही अशी कॅरेक्टर्स असतात ना, त्यांचा खरं तर आपल्याला राग येतो बघताना. काय सिरियलमध्ये असे असतात, किती छळतात ना हे लोकांना. आता आमची बिचारी आदिती म्हणजे आदितीवर सगळ्यात जास्त प्रेम कोण करत असेल तर त्यांच्या जाऊबाई, बरोबर आहे ना? तर आदितीच्या जाऊबाई सुद्धा इथे आलेले आहेत. आपण स्वागत करूयात शोभा म्हणजेच शीतल क्षीरसागर यांचं. शीतलजी, मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि आताच मी उल्लेख केला की काही अशी कॅरेक्टर्स असतात घरामधली ज्यांचा खरं तर आम्हाला बघताना ना थोडासा राग येतो. म्हणजे माझ्या आईला पण तुमचा तसा राग येतो. तर मला हेच विचारायचं की बाहेर जेव्हा आता प्रेक्षक भेटतात तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असते? जवळपास तुमच्यासारखेच. अशीच? हां, म्हणजे आधी रागाने बघतात, मग धीर करून जवळ येतात, मग एक फोटो काढू का असं विचारतात. अच्छा. खूप राग येतो तुमचा, मारावंसं वाटतं असंही म्हणतात. पण नंतर मग सही देणार का असं होतं. आणि हळूच त्यांच्या मुलींना आधी पाठवतात. ती बघ बोल. अच्छा, मुला मुलींना पहिल्यांदा म्हणजे बलिया काय बकरा तुम जाओ. म्हणजे जर वाईट असेनच मी खरीच तशी, तर कदाचित मुलांना बघून सांभाळेन असं वगैरे त्यांना वाटत असावं. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप आनंद देणारा आहे. खरं तर हीच पावती आहे म्हणायचं तुमच्या कामाची. तुमचं स्वागत करतो मी, तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर मंडळी, या मंचावरती मी आता सिरियल मधल्या एका विलनचं स्वागत केलेलं आहे. आणखीन एका विलनचं स्वागत करूयात. खरं तर त्या विलन नाही आहेत आमच्यासाठी आम्हाला माहिती आहे त्या किती मोठ्या आहेत ॲक्ट्रेस म्हणून, पण सिरियलमध्ये त्या विलन प्ले करतात आणि त्यांचाही थोडा तुम्हाला राग येतच असेल. आपण स्वागत करूयात जान्हवीच्या आई शशिकला यांचं. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची. शशिकला मॅम, मनापासून स्वागत. मला हाच प्रश्न विचारायचा आहे जो मी शोभाजींना विचारला होता की बाहेर जेव्हा प्रेक्षक भेटतात तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असते? या शशिकलाने माहीत नाही लोकांना वेड लावले की लोक वेडी झालेली आहेत. एक छोटासा किस्सा सांगते, म्हणजे अगदी अलीकडचा आहे. नवरात्राचे दिवस होते. आमच्या पूर्वीच्या शेजारच्या एक आजी, म्हणजे आता वय वर्ष 75-80 वगैरे झालं असेल,
त्या अचानकपणे गेल्या असं मला एक निरोप आला म्हटल्यानंतर मी आणि माझा नवरा आम्ही दोघंजणं गेलो तिकडे. ओ वहिनी जरा इकडे या ना, असं त्यांच्या एका सुनेने मला आतमध्ये बोलावून नेलं. का? त्यांची जी मोठी भगिनी होती ती आतमध्ये बसलेली. इकडे या, इकडे या. म्हटलं आत्ता काय, म्हणजे साधारणपणे ॲटमॉस्फिअर असं आहे तर आत्ता काय असायला हवं. इथे या. काय आमच्या जानूला एवढ्या काय तुम्ही त्रास देता? म्हटलं हो आजी ती सिरियल असते हो, असं काही नाही. नाही ते असेल हो सिरियल वगैरे, पण मला आपलं वाटलं तुम्ही भेटलात ना म्हणून तुम्हालाही सांगावं असं वाटलं. अहो ही काही वेळ आहे का, माणूस गेलेला आहे. आणि त्या ह्याच्यात सिरियलबद्दल रिॲक्शन द्यायला लोकांना काहीही वाटलं नाही. म्हणजे याच्यावरनं मला तरी असं वाटलं की नाही बुवा शशिकलाबाईंनी काहीतरी खरोखर जादू कर दी आहे. तर जावई विकत घेणे आहे अशी जाहिरात ज्या सासूबाईंनी दिली आणि त्याला रिस्पॉन्स एवढा मिळाला, ही सिरियल घराघरामध्ये गाजली. तर त्या सासूबाईंना आता या मंचावरती आपण आमंत्रित करूया. जावयांचं आगमन कालच झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वीणा प्रधान म्हणजेच सविता प्रभुणे यांच्यासाठी. वीणा प्रधान, सध्या घराघरामध्ये तुमचीच चर्चा आहे. जावई विकत घेणे आहे अशी तुम्ही ॲड दिलीत सिरियलच्या रूपात आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे सध्या सगळीकडे. हे पात्र साकारताना कसं वाटतंय? खूप मजा येते, कारण ही कल्पनाच वेगळी आहे ना, की जावई नेहमी लेक चालली सासरला असते प्रकार, हो. पण इथे जावई घर जावई करून घेण्याच्या मागे लागली आहे. तर ही कल्पना मला खूप आवडली. आणि जेव्हा प्रेक्षक भेटतात ना तेव्हा त्यांची खूप अशी मजेशीर रिॲक्शन असते. कारण त्यांनी आत्तापर्यंत सविता प्रभुणेला मुळूमुळू रडताना आणि सहन करणारी आणि सगळ्यांचं ऐकून घेणारी अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये जास्त पाहिलेलं आहे. त्यामुळे ही खेकसणारी, ओरडणारी, सगळ्यांना तुच्छतेने वागवणारी आणि आपल्या तालावर नाचवणारी, हट्टी अशी वेगळी भूमिका जेव्हा ते पाहतात तेव्हा ते कुठेतरी ना मनाची समजूत घालतात बरं का. आणि ते सांगतात आम्हाला माहिती आहे तुम्ही तशा नाही आहात. पण वीणा प्रधान मग आम्हाला खूप आवडते, कारण जरा आम्हाला खूप वेगळं वाटतं. आणि मुख्य म्हणजे ही जी कल्पना आहे घर जावई करून घेण्याची, ही वीणा प्रधानची, ही त्यांना पटते. म्हणजे त्यांना असं वाटतं का नाही मुलींनी, म्हणजे नेहमी मुलींनीच सासरी जायचं, का नाही जावयांनी घर जावई व्हायचं, हे त्यांना पटतं. त्यामुळे मला खूप मजा येते. क्या बात आहे. आणि यांना लवकरात लवकर हा जावई मिळो विकत, अशा मी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो. तर आता या मंचावरती आणखीन एका ज्येष्ठ अभिनेत्रीला मी बोलावणार आहे. आई आजी म्हणून तुमच्या आमच्या मनात ज्यांनी गोड स्थान निर्माण केलेलं आहे, स्वागत करूयात रोहिणीताई हट्टंगडी यांचं. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची. क्या बात आहे. आई आजी आले म्हटल्यानंतर वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न झालं. मला वाटलं तर तुम्ही थोडीशी स्टेप कराल आमच्यासाठी, जी खूप गाजली आहे या गाण्यामधली. लाव गाणं. ये बा रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी. थोडी गोड थोडी मिरची, थोडी थोडी गोड थोडी मिरची. होणार सून मी ह्या घरची, होणार सून मी ह्या घरची. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.